गुड आफ्टरनून मुलांनो. बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोलचा चौथा धडा दिशा आणि नकाशा हे शिकलो होतो. म्हणजे आपण फक्त दिशाची ओळख करून घेतली. आता मी तुम्हाला नकाशा म्हणजे काय याबद्दल थोडंसं सांगते. बघा, मग आता नकाशा म्हणजे काय बरं माहिती आहे का तुम्हाला? तर जमिनीचे किंवा त्यावरील एखाद्या भागाचे सपाट कागदावर केलेले आरेखन म्हणजेच आकृती म्हणजे नकाशा होय. बघा मुलांनो, आपल्याला एखादं ठिकाण माहिती नसतं, मग आपण त्या नकाशाच्या आधारे त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकतो. बघा, नकाशातील सूची. नकाशात द्यावीची माहिती ही चिन्हे, चित्रे, खुणा, रंगांच्या छटा यांच्या मदतीने दाखवतात. त्यांची यादी नकाशात दिलेली असते, तिला सूची असे म्हणतात. सूचीमुळे आपल्याला नकाशा समजून घ्यायला मदत होते. खाली जे पांढऱ्या चौकोनामध्ये दिलेलं आहे की नाही, ती सूची असते. मग आता सूचीमुळं काय समजतं आपल्याला? इथे खाली बघा काय काय दिलेलं आहे. जिल्हा सीमा, तालुका सीमा, जिल्हा मुख्य ठिकाण, तालुका मुख्य ठिकाण, म्हणजे त्याचे डॉट डॉट दिलेले आहेत. आता एखादं आपल्याला नकाशामध्ये जर मंदिर बघायचं असेल तर ते कसं कळणार? इथं तर नावं काही दिलेले नसतात, मग इथे एक छोटंसं मंदिरचं चित्र असतं, मग त्याच्यावरून आपण समजायचं की तिथे मंदिर आहे. तसंच नदी, जर पाणी निळं दाखवलं की समजून घ्यायचं नकाशात नदी कुठे आहे, पाण्याचा निळा रंग असतो की नाही. बघा मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. दिशा ठरवण्यासाठी आपल्याला उगवत्या सूर्याचा उपयोग झाला. निसर्गातील अनेक घटकांची आपल्याला अशीच मदत होत असते. चला, आता पान नंबर 25 काढलं आहे सगळ्यांनी. नकाशाशी मैत्री. हा कशाचा नकाशा दिलेला आहे बरं? तुमच्या येतं आहे का लक्षात? बरोबर, औरंगाबाद जिल्हा आणि औरंगाबाद जिल्ह्यात असलेले तालुके. आता मी तुम्हाला सांगते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कोणते कोणते तालुके आहेत. तुम्ही बोट ठेवायचे बरं का त्याच्यावर. बघा, सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर आणि औरंगाबाद हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तालुके आहेत. आता खाली काही प्रश्न दिलेले आहेत, त्याचे उत्तरं तुम्हाला पेन्सिलच्या साहाय्याने नकाशातच सोडवायचे आहे. पेनाचा उपयोग करायचा नाही. बघा, आपल्या गावाचे नाव आपल्या तालुक्यात लिहा. तुमचं गाव कोणतं आहे? समजा बाबांचं दुसरं गाव असेल तर त्या तालुक्यामध्ये ते गाव लिहायचं आहे. आपल्या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणाच्या नावाभोवती गोल करा. तुमचं गाव कोणतं आहे त्या नावाभोवती गोल करायचं आहे. आपल्या तालुक्याच्या सीमेला लागून असणाऱ्या तालुक्याच्या नावाभोवती चौकट करा. आपल्या जिल्ह्याच्या पूर्वेकडे असणाऱ्या जिल्ह्यांची नावे चौकटीत लिहा. आणि हे बघण्यासाठी तुम्हाला खाली दिशांची आकृती काढून दाखवलेली आहे, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तर त्या आधारे तुम्ही हे उत्तर लिहू शकता. 5वा प्रश्न आहे, आपल्या जिल्ह्यातील उत्तरेकडील तालुका वेगळ्या रंगाने रंगवा. त्याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त डार्क कलर द्यायचा नाही. बघा, आता दुसरा कोणता दिलेला आहे बरं नकाशा? आपले महाराष्ट्र राज्य. बरोबर. आता सोबत आपल्या महाराष्ट्र राज्याचा नकाशा दिलेला आहे, त्यात वेगवेगळे जिल्हे दाखवले आहे. या नकाशात राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरसुद्धा दाखवलेली आहे. आणि हे बघण्यासाठी तुम्ही पूर्ण राज्य बघून घ्या बरं का, कोणते कोणते आहेत ते. आता हे सुद्धा पेन्सिलनीच त्याचे उत्तरं नकाशात लिहायचे. आणि तुम्ही हा अभ्यास करायचा आहे बरं का मुलांनो, कारण मला बरोबर समजतं कोण अभ्यास करतं कोण करत नाही. आणि आता सगळ्यांच्या आईजवळ माझा नंबर आहे. तुम्ही जर अभ्यास केला नाही तर मी आईला किंवा आई मला फोन करून सांगू शकते. बरोबर आहे? चला, आता बघा, नकाशात आपला जिल्हा शोधा व रंगवा. सूचीत आपल्या जिल्ह्याची चौकट दिलेली आहे, तीही त्याच रंगाने रंगवा. तुमच्या जिल्ह्याचे नाव सूचीत माझ्या जिल्ह्याच्या पुढे लिहा. सूचीमध्ये दिलं आहे की नाही माझा जिल्हा, मग त्याच्यासमोर आपलं जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे. आपल्या जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या जिल्ह्यांची नावे खालील चौकटीत लिहा. आपल्या आजूबाजूला कोणते कोणते जिल्हे आहेत त्याची नावं इथे लिहायची आहे. बघा, आता पान नंबर 27वर कशाचा नकाशा आहे बरं? हा ओळखताय का तुम्ही? बरोबर, आपला भारत देश. खाली आपल्या देशाचा नकाशा दिलेला आहे, त्यात आपल्या देशाची राजधानी नवी दिल्ली ही सुद्धा दाखवलेली आहे. तुम्ही हा
आपल्या देशाचा नकाशा बघायचा आहे. आपलं महाराष्ट्र राज्य तिथे कुठं दिसतं आहे ते बघायचं आहे. आपल्या देशाच्या नकाशात आपले महाराष्ट्र राज्य शोधावं, ते रंगवा. बघा आता पुढे कोणता दिला आहे बरं? पान नंबर 28वर जगाचा नकाशा. बरोबर, खाली जगाचा नकाशा दिलेला आहे. त्यात जमीन म्हणजे खंड पांढऱ्या रंगाने दाखवलेली आहे आणि पाणी म्हणजे महासागर निळ्या रंगाने दाखवलेले आहे. बघा जगामध्ये जमीन किती थोडी आहे आणि पाणी किती जास्त आहे. समजलं का? हा निळा रंग म्हणजे सगळीकडे पाणी आहे. जगातील जमीन व पाण्याचा भाग एकाच वेळी दिसावा यासाठी हा विशेष नकाशा तयार केलेला आहे. जगाच्या नकाशातील भारत लिहिलेला भाग रंगवा. दिसतंय का तुम्हाला जगामध्ये भारत कुठे आहे? ते तुम्ही रंगवायचं आहे आणि तुम्ही नकाशा वाचा बरं का, म्हणजे तुम्हाला त्यातलं जास्तीचं समजेल थोडंसं. नकाशा शेजारी दिलेल्या चौकटीत तसाच रंग देऊन पुढे भारत असे लिहा. छोटीशी चौकट दिसते की नाही, तिथे तुम्ही आपल्या देशाचं नाव लिहायचं आणि वरती जो भारताला कलर दिला आहे की नाही भारत नावाला, तर तोच कलर इथे खाली द्यायचा आहे. हा आपला देश आहे. मुलांनो, दिशा आणि नकाशा हा धडा तुम्हाला समजला का? आणि तुम्ही वाचायचं आहे बरं का. तुम्ही जर वाचलं नाही तर तुम्हाला काही समजणार नाही. रोज वाचून काढायचा तो धडा. चला आता आपण स्वाध्याय बघणार आहोत काय आहे ते. आपण काय शिकलो? मुख्य दिशांची ओळख, नकाशातील दिशाचक्राचा उपयोग, नकाशाच्या आधारे जिल्हा, राज्य, देश यांची ओळख. बघा आता स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे. खाली पूर्व दिशा दर्शवणारी चौकट दिलेली आहे. उरलेल्या चौकटीमध्ये इतर दिशा भरा. तुम्हाला समजलंय ना आता? जर पूर्व दिशा आपल्याला समजली तर आपल्या पाठीमागे कोणती दिशा असते, डाव्या बाजूला कोणती दिशा, उजव्या बाजूला कोणती दिशा, हे समजलंय की नाही तुम्हाला सगळं? आता ते लिहायचं आहे तिथे. बघा दुसरा प्रश्न आहे. पूर्व दिशा ठरवण्यासाठी कशाचा उपयोग होतो? उत्तर दिशेच्या समोरील दिशा कोणती? आणि तिसरा प्रश्न आहे. चुंबकाची सुई कोणत्या दिशा दाखवते? मुलांनो, एक प्रश्न उत्तर झाल्यावर एक ओळ सोडायची आहे. अक्षर छान काढायचे, खडाखोड करू नका. तुमची वही स्वच्छ आणि छान दिसली पाहिजे. आणि याचे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्तीचे प्रश्न उत्तरंसुद्धा देणार आहे. समजलं सगळ्यांना?